माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सोलापूर विमानतळाच्या आतील पेट्रोल पंपाजवळील गेट मोठे करण्याचे काम स्थानिक कंत्राटदारामार्फत सुरू असून नेहमीप्रमाणे निशांत राजू सरबदेव वर्ष 26 हा त्या ठिकाणी कामाला गेला होता. काम करत असताना JCBच्या बकेटमधील सिमेंटचा मोठा दगड त्याच्या डोक्यात पडला आणि निशांत गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयामध्ये नेले, पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या अपघाती मृत्यू म्हणून MIDC पोलिसांमध्ये नोंद झाली असून निशांतचा अपघात झाल्याची वार्ता समजताच त्याची आई, पत्नी, नातेवाईक, मित्रांनी कामाच्या ठिकाणी धाव घेतली. 2 वर्षापूर्वीच त्याचा विवाह झाला होता. त्याला लहान मुलगा असून भाऊ, आई असा त्याचा परिवार आहे. नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत रुग्णालयाबाहेरच ठिय्या मांडला. सुरक्षेचे साधने कंत्राटदारांनी न दिल्याने निशांतचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. सहाय्यक पोलीस आयुक्त मच्छिंद्र पंडित, MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, विमानतळ सुरक्षा अधिकारी पोलीस निरीक्षक संगीता पाटील तसेच उपनिरीक्षक महेंद्र गाढवे हे त्या ठिकाणी उपस्थित होते. खासगी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी निशांतच्या पत्नीला कामावर घेण्याची आणि अपघाती विम्यातून कुटुंबाला आर्थिक मदतीची हमी दिली आणि मृत निशांतच्या नातेवाईकांनी रुग्णालयासमोर ठिय्या मागे घेतला. त्यानंतर सायंकाळी उशिरा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उतरे चाचणीसाठी पाठवण्यात आला असून उतरे चाचणी होईल त्यानंतरच मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.